हॅलो फ्रेंड, मी करणार आहे आज अख्खी मसूर शिजवून घेतलेले आहे. कढई तापायला ठेवले. आता तेल टाकून घेते. तेल आपले तापले. आपण जिरी मोहरी टाकूया. आपल्या मसूरला लागणार साहित्य बघा. टमॅटो, कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे. इथं गरम मसाला आणि लाल मिरची पावडर घेतलेली. इथं लसूण आणि कोथिंबीर कुटून घेतलेली. जिरी मोहरी आपली तडतडते. आता आपण त्यात कांदा घेऊया टाकून. कांदा आणि कढीपत्ता कांदा आपण हलवून घेऊ छानपैकी. कांदा आपण पूर्ण लाल करून घेऊया. ह्यात आपण हे हळद टाकून घेतलेली. आता हळद टाकायची काही गरज नाही आहे. कांदा असा खूप पण लाल नाही करायचं, गिरवी टाईप करायचं. आता लसूण कोथिंबीर टाकून घेऊया आपण. आता हलवून घेऊया आपण. छान असं भाजून घेऊया. छान असं आपलं भाजतंय. आता पूर्ण लागून म्हणून हलवत राहायचं. चांगला असं खरपूस लाल भाजून घेऊया. लाल भाजत आलेला आहे. आपण टोमॅटो टाकूया. असं छान भाजून घेऊया. बघा आपल्या सगळ्या मटेरियलला कसं तेल सुटायला लागलं. अजून आपण तिखट नाही टाकलं. तिखट थोड्या वेळानं टाकायचं. टमॅटो चांगला मॅश घ्यायला पाहिजे. आणि कांदा थोडंसं पाणी टाकलं तरी पण चालेल. थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया ह्याच्यात. छान असं तेल सुटले. आता आपण हा गरम मसाला लाल तिखट टाकूया. पूर्ण असा हलवून घेऊया छानपैकी. पूर्ण कांदा आणि टमॅटो मॅश झालेला. थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण. तर आपलं तिखट जळून म्हणून आपण रस्सा भाजी करणार आहे. ते आपण कोथिंबीर पण टाकून घेऊया. आपण पलीकडच्या गॅसवर गरम पाणी व्हायला ठेवूया. आपलं वाटण छान भाजत आलेलं आहे. कांद्याच्या मध्ये गिरवी घालण्यापेक्षा असं घातलं तरी पण चालतं. खोबरं वगैरे वापरलं तरी नाही चालतं. मस्त असा खमंग वास सुटलेला आहे भाजीला. पूर्ण तेल सुटायला लागले बघा. तर अजून पाणी टाकून घेऊ आपण. बघा आपल्या भाजीला कसा कलर छान आला. छान असं तेल सुटलेलं आहे आता भाजीला आपल्या. बघून घ्या.
आता आपली मसूर अशी छान शिजलेली आहे. आता आपण टाकून घेऊया हळूहळू करत. पूर्ण हलवून घेऊया. मी शिजवताना एक तमानपत्र टाकलं होतं, म्हणजे वास छान येतो गरम मसाल्याचा. बघा आपल्या भाजीला अजून शिजते त्यावरच तर्री आलेली आहे. शिजत आल्यावर ना छान अजून तर्री येणार. आपण गरम पाणी करून टाकणार आहे त्यात. आपण गरम पाणी घेऊया. आपलं असं गरम पाणी छान झालेलं. कुकरच्याच भांड्यात टाकलेलं मी गरम पाणी. आता हे हळूहळू करून सोडते. बघा आपल्या भाजीला तर्री यायला लागलेली आहे. आता आपण मीठ टाकूया जरा शिजताना. जेवढं लागतं तेवढं मीठ टाकून घेऊया आपल्या भाजीला. आता एक जीव करूया मिठाचा पूर्ण. आपली भाजी झालेली आहे, म्हणजे झाल्यात जमा. आता कोथिंबीर वरून सोडूया आपण छानपैकी फिरवी. आपली भाजी झालेली आहे तयार. तुम्हाला मी काढून दाखवते. काही घट्ट पण नाही, म्हणजे पातळ पण नाही. बघा आपली भाजी कशी तयार झालेली आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.